मुखं करोति वाचालं पंगुं लंघायते गिरिं यत्कृपातमहं वन्दे श्रीगुरुं दीनतारिणम्। हरे कृष्ण। श्रीमद भगवद गीता जशी आहे तशी, भाषांतर आणि तात्पर्य कृष्ण कृपा श्रीमूर्ती श्री श्रीमद ए.सी. भक्तिवेदांत स्वामी प्रभुपाद यांच्याद्वारे आपण वाचत आहोत अध्याय 18वा, मोक्ष संन्यास योग, गीतेचा निष्कर्ष, त्यागाची पूर्णता। आणि आज आपण वाचणार आहोत श्लोक नंबर 36 ते 40, 36, 37, 38, 39, 40। एक गोष्ट राहिलेली आहे 3 गुणांनुसार सांगायची, ती आता या श्लोकांमध्ये सांगणार आहेत भगवंत, ते म्हणजे सुख आणि दुःख। सुख। 36वा श्लोक आपण म्हणूया। सुखम त्विदानीं त्रिविधम शृणु मे भरतर्षभा अभ्यासाद्रमते यत्र दुःखान्तं च निगच्छति। सुखम त्विदानीं त्रिविधम शृणु मे भरतर्षभ अभ्यासाद्रमते यत्र दुःखान्तं च निगच्छति। सुखम त्विदानीं त्रिविधम शृणु मे भरतर्षभ अभ्यासाद्रमते यत्र दुःखान्तं च निगच्छति। सुखम सुख, तु परंतु, इदानीं आता, त्रिविधम 3 प्रकारचे, शृणु ऐक, मे माझ्याकडून, भरत ऋषभ हे भरत श्रेष्ठ, अभ्यासात अभ्यासाने, रमते मनुष्य रमन करतो, यत्र जेथे, दुःख दुःखाची मनुष्य रमन करतो। रमते मीन्स एन्जॉयर, आनंद उपभोगणार। अनंत अंतम अंत च सुद्धा, निगच्छति प्राप्त करतो। भाषांतर आहे, हे भरत श्रेष्ठ, बद्ध जीव ज्या 3 प्रकारच्या सुखाचा उपभोग घेतो आणि ज्यामुळे त्याच्या दुःखांचा अंत होतो, ते 3 प्रकारचे सुख आता माझ्याकडून ऐक। शृणु मे, ज्या 3 प्रकारच्या सुखाचा उपभोग घेतो आणि ज्यामुळे त्याच्या दुःखाचा अंत होतो, ते 3 प्रकारचे सुख आता माझ्याकडून ऐक। तात्पर्यामध्ये श्रील प्रभुपाद सांगतात, बद्ध जीव हा भौतिक सुखाचा पुन्हा पुन्हा उपभोग घेण्याचा प्रयत्न करत असतो। याप्रमाणे तो पुन्हा पुन्हा चरवितच चर्वण करीत असतो। म्हणजे काय, जे चगळलेलं आहे ऑलरेडी, त्यालाच पुन्हा परत अजून थोडं चगळून अजून काही रस मिळतो काय याचा प्रयत्न करत असतो। परंतु कधी कधी असा उपभोग घेत असताना एखाद्या महात्म्याचा सत्संग लाभल्यामुळे तो भवबंधनातून मुक्त होतो। कंटिन्युअसली हेच चालू आहे, अनादि अनंत कालापासून पुन्हा 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 आपलं हेच चालू आहे।
असं करत असताना एखाद्या वेळेस आपल्याला एखाद्या महात्म्याचा सत्संग लाभतो आणि मग आपण भवबंधनातून मुक्त होतो. दुसऱ्या शब्दात सांगायचे तर बद्ध जीव हा सदैव कोणत्या तरी प्रकारच्या इंद्रिय तृप्तीत गुंतलेला असतो. जेव्हा सत्संगामध्ये तो जाणतो की त्याच गोष्टींची पुनरावृत्ती होत आहे आणि मग जेव्हा त्याची मूळ कृष्ण भावना जागृत होते तेव्हा तो अशा पुन्हा पुन्हा प्राप्त होणाऱ्या तथाकथित सुखांपासून मुक्त होतो. ऍक्च्युली तसं बघायला गेलं तर या भौतिक जगामध्ये सुख नावाचा प्रकार नाहीच आहे. ज्याला आपण सुख म्हणतो ते इंद्रिय सुख देखील अगदी क्षणभंगूर असतं. या भौतिक जगाची रचनाच दुःखालय म्हणून केलेली आहे, दुःख देण्यासाठी म्हणून केलेले. आणि जे काही सुख मिळतं आपल्याला ते या प्रचंड दुःखाच्या मध्ये कुठेतरी मध्ये क्षणिक सुख असतं, जे आपले इंद्रिय तृप्ती पूर्ण झाल्यामुळे आपल्याला तसं वाटतं मिळत आहे. आणि त्या सुखाची भावना आपल्याला पुन्हा जास्त सुख मिळवण्यासाठी इंद्रिय तृप्तीच्या मागे लागायला प्रलोभन देते. आणि मग त्या सुखाच्या मागे आपण लागतो आणि कंटिन्युअसली आपण हेच करत आहे. किती दिवस झाले, किती वर्ष झाले, किती जन्म झाले आपण हे करतोय आपल्याला माहिती नाही. पुन्हा 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 तेच चालू आहे. आणि यालाच प्रल्हाद महाराज ऍक्च्युली म्हणतात पुन्हा पुनश्च चर्वितम चर्विनानाम. का? कारण ते सुख मिळणार नाही आपल्याला पण कुठेतरी कळतं, तरी आपण त्याला स्क्वीज करून 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 त्याच्यातून मिळतं का प्रयत्नच करण्यामध्ये आयुष्य घालवतो. अगदी सिंपल साधं उदाहरण घ्यायचं म्हटलं तर घरातलं अन्न आजकाल लोकांना चांगलं वाटत नाही, मग हॉटेलमध्ये खायला जातात. मग या हॉटेलमधले चांगलं वाटत नाही, मग त्या हॉटेलमध्ये जातात. चगळून चगळून बास झालेला आहे, काही येतच नाही आहे रस, तरी पण प्रयत्न करायचा. इथे मिळतो का थोडासा, तिथे मिळतो का थोडासा, आणि हेच प्रयत्नामध्ये आपण चालू आहे. आणि हे जे सुख आहे हे कशा प्रकारे 3 गुणांद्वारे विभागलं गेलेलं आहे. आणि ऍक्च्युली ते सुख नाहीच आहे. आणि जेव्हा आपण हे बंद करतो आणि पूर्णपणे कृष्ण भावनेमध्ये येतो तेव्हा खऱ्या अर्थाने आपण सुखी होतो, हे भगवंत इथे सांगतात. बद्धजीव सदैव कोणत्या ना कोणत्या तरी कोणत्या प्रकारच्या इंद्रिय तृप्तीमध्ये गुंतलेला असतो. आणि जेव्हा सत्संगामुळे तो जाणतो की त्याच गोष्टीची पुनरावृत्ती होत आहे, रिपीट होत आहे. मनाच्या तपस्येमध्ये आपण चर्चा केली की मन समाधानी कधीच नसतं. एखादी गोष्ट आपण करतो त्यातून आपल्याला थोडंसं सुख मिळतं. उदाहरणार्थ आपण एक गुलाबजामुन खातो, त्यातून आपल्याला सुख मिळतं. मग म्हणून विचार, ह्या सुखाचं कसं असतंय की जसं आपण चर्चा करत होतो मनाच्या तपस्येच्या वेळेला, हे काहीतरी केल्यामुळे जे आपल्याला इंद्रिय तृप्तीचं सुख मिळतं ते नुसतं सुख नसतं, ते आपल्या मनावरती एक प्रकारचं प्रोग्रॅमिंग पण करून जातं. यस, हे मला अजून पाहिजे. मनावरती एक प्रकारचं संस्कार घडवून जातं की हे खाल्ल्याने अशा प्रकारचं सुख मिळतो, हे केल्याने अशा प्रकारचं सुख मिळतो, या व्यक्तीच्या संगात राहिल्याने अशा प्रकारचा सुख मिळतो. आणि मग तो संस्कार आपल्याला पुन्हा तेच करायला भाग पाडतो, कारण ते आपल्याला परत हवं असतं, कारण ते सुख क्षणभंगूर असतं. गुलाबजामुन आपण खाल्ला, किती वेळ जिभेवरती त्याची टेस्ट राहणार आहे? 5-10 मिनिटं, अर्धा तास, 1 तास, पाणी पिल्यानंतर निघून जात. परंतु त्या सुखाचा संस्कार आपल्या मनावरती झालेला असतो, त्यामुळे आपल्याला वाटतं की परत केल्यानंतर परत ते सुख मिळेल. परंतु गंमत अशी आहे, कोणतीही गोष्ट आपण जेव्हा दुसऱ्यांदा करतो तेव्हा त्यातलं जे सुख असतं ते थोडंसं कमी होतं, हो की नाही?
ऍक्च्युली ते कमी झालेलं नसतं, परंतु आपल्या मनाला ते कमी वाटतं, कारण आपल्या अपेक्षा त्यावेळी वाढलेली असते. दिवसभर तुम्ही काम केला, तुम्हाला 200 रुपये मिळतील. त्या 200 रुपयातून आपण सुखाचा अनुभव घेतो. दुसऱ्या दिवशी पण आपल्याला करावं असं वाटतं. दुसऱ्या दिवशी मिळालेले 200 रुपये कमी वाटायला लागतात. मिळतात 200च, कमी वाटायला लागतात. गुलाबजामुन तोच आहे, आनंद तुमच्या जिभेला तेवढाच मिळाला आहे, परंतु मनाला ते आता कमी वाटायला लागतं. मग याच्यावर उपाय काय शोधतं मन? मनाला वाटतं कालच्या एवढं सुख मिळालं नाही, याचा अर्थ काहीतरी मी चुकीचं केलंय, जरा वेगळ्या पद्धतीने करून बघूया, खरं तेच करून बघूया. कारण त्या सुखाची एक प्रकारची संस्कार आपल्या मनावरती झालेला असतो, एक प्रकारची आसक्ती निर्माण झालेली असते. मग तेच पुन्हा करून बघतो. मग यावेळी 2 खाऊन बघतो, मग जरा थोडस कालच्या एवढंच सुख मिळाल्यासारखं वाटतं. तिसऱ्या दिवशी 2 खाल्ले की परत कमी वाटतं. असं कधी अनुभव आलाय तुम्हाला? प्रत्येक सुखाचं हेच असतं ऍक्च्युली. या भौतिक जगामधल्या प्रत्येक सुखाचा अनुभव हा असाच असतो. परंतु माणसाला सत्संग नसल्यामुळे, ज्ञान नसल्यामुळे त्याला वाटतंय की काहीतरी आपलं चुकतंय, थोडंसं वेगळं करून बघावं, थोडंसं जास्त करून बघावं, म्हणजे तेच सुख परत परत मिळेल. आणि कधीतरी चुकून वेगळं सुख मिळतं, मग त्याच्या मागे लागतो. ते पण निरस व्हायला लागतं, त्याला पण अजून चावून बघतो, ते पण कमी व्हायला लागतं. हे आपण अनादी अनंत कालापासून हेच करत आलेलं आहे, अक्षरशः हेच करत आले. म्हणून ह्याला चगळलेलं पुन्हा पुन्हा चगळणे म्हणतात. का? कारण ऊसाचा एक खांड तुम्हाला जर दिला, आपल्या भागात राहणारे जे ऊस खातात त्यांना माहिती आहे, ऍक्च्युली चगळून झाल्यानंतर त्यातला रस सगळा निघून जातो, परंतु ते तोंडातून फेकायची इच्छा होत नाही. का? कारण ऊस संपलेला असतो. ते पण टाकून दिलं तर मग आनंद कुठून मिळणार? मग काहीतरी करून अजून एक थेंब त्यातून रस येतो का, याच प्रयत्नात राहायचं, परंतु दुसरीकडे कुठं काय आहे का हे बघायचं नाही. ही मानवी प्रवृत्ती आहे, ही आपली प्रवृत्ती आहे. तेच नातेवाईक, तेच मित्र, तोच पैसा, तीच संपत्ती, याच्यातच अजून काय मिळते का हे बघण्यामध्ये आपण सगळे बिझी आहोत, हो की नाही? प्रभुपाद सांगतात, जेव्हा सत्संगामुळे तो जाणतो की त्याच गोष्टीची पुनरावृत्ती होत आहे, अरे आपण तेच करतोय, आणि हळूहळू त्याला समजायला लागतं की ऍक्च्युली काहीच बदललेलं नाही आहे, परंतु माझं सुख कमी होत चाललेलं आहे. हे या भौतिक जगातल्या प्रत्येक गोष्टीचं लक्षण आहे, ते आपण बदलू शकत नाही. काही लोक हेच सत्य मानतात आणि हेच करत राहतात आयुष्यभर, परंतु बुद्धिमान मनुष्य विचार करतो, नाही, मला अशा सुखाला शोधलं पाहिजे जे कमी होत नाही, मला असं सुख शोधलं पाहिजे जे थांबत नाही. मग तो शोध घ्यायला सुरुवात करतो आणि मग तो भक्तीमध्ये येतो, भक्तांचा संग लाभतो त्याला. अशा प्रकारे जे शोध घेत असतात ते भक्तीमध्ये लवकर येतात, भक्तीमध्ये प्रगती लवकर करतात. कारण त्यांना ऑलरेडी कळून चुकलेलं असतं की कितीही चगळलं तरी इथे काय सुख मिळणार नाही. तर हे सुख आता वेगवेगळं सात्विक, राजसिक आणि तामसिक सुख भगवंत सांगणार आहेत, परंतु प्रभुपाद सांगतात की बेसिकली सगळं हेच आहे. जोपर्यंत आपण कृष्ण भावनेमध्ये येत नाही, सत्संगामध्ये, महात्म्याच्या संघामध्ये येत नाही, भवबंधनातून मुक्त होत नाही, हे जाणत नाही की या भौतिक जगामध्ये प्रत्येक गोष्ट क्षणभंगूर आहे, त्यातून मिळणारा सुख देखील क्षणभंगूरच असणार. त्यामुळे मला अशा गोष्टीचा शोध घेतला पाहिजे जे शाश्वत आहे, जेणेकरून त्याच्याशी संबंधित असलेलं सुख देखील शाश्वत असेल. तर सत्वगुणी लोकांचं सुख कसं असतं पुढच्या श्लोकामध्ये भगवंत सांगतात
यत्तदग्रे विषम इव परिणामे अमृतोपमम् तत्सुखम सात्विकम प्रोक्तम आत्मबुद्धि प्रसादजम। जे आरंभी विषासमान प्रतीत होते, लक्ष देऊन ऐका, व्हेरी इम्पॉर्टंट आहे, विशेष करून आपल्यासाठी. कर्मी लोकांना वेगळं आहे, पुढचे रजोगुण तमोगुण. आता आपण भक्त व्हायचा प्रयत्न करतो. जे सुरुवातीला विषासमान प्रतीत होते परंतु शेवटी अमृततुल्य असते, आणि जे मनुष्याच्या ठिकाणी स्वरूप साक्षात्काराची जागृती करते, त्या सुखाला सात्विक सुख म्हटले जाते. मागचे काही दिवस तुम्ही आपले जे सत्व रज तमो गुणानुसार यज्ञ दान तप ज्ञान कर्म कर्ता या सगळ्याची विभागणी आपण बघत होतो. त्याच्यामध्ये तुम्हाला एक गोष्ट आढळली असेल की सत्वगुणी मनुष्य कर्म कसं करतो, यज्ञ कसं करतो, तप कसं करतो, शास्त्रानुसार कर्तव्य म्हणून कष्ट झालं तरी फळात त्याच्यातून काही अपेक्षा न करता, हे सत्वगुणी लोकांचं लक्षण असतं. त्यामुळे साहजिकच आहे, त्याला जे सुख मिळतं ते सुरुवातीला विषासमानच वाटतं, कारण त्याच्यामध्ये कष्ट खूप असतं. भगवंतांची सेवा करायची आहे, श्रील प्रभुपादांची सेवा करायची आहे, भक्तीमध्ये आपल्याला कुठल्या तरी भक्तिमय सेवा करायची आहे, हे भौतिक आसक्ती आपल्याला परत परत सांगते की नाही, ते खूप कष्टदायक काम आहे, कशाला आरामदायी जीवन सोडून तू कशाला दुसऱ्याची सेवा करायला चाललाय. विषासमान वाटायला लागतं. ऍक्च्युली त्याच्यामध्ये खूप सुख आहे, दुसऱ्याची सेवा करण्यामध्ये सुखच सुख आहे. भगवंतांची सेवा म्हणून दुसऱ्यांची सेवा करण्यामध्ये, शुद्ध भक्तांची सेवा करण्यामध्ये, आचार्यांची सेवा करण्यामध्ये, भगवंतांची सेवा करण्यामध्ये जो परम आनंद आहे तो सुरुवातीला आपल्याला विषासमान वाटतो, परंतु नंतर अमृतासमान वाटतो. आणि जे विच अवेकन्स वन टू सेल्फ रिअलायझेशन, आणि ज्या प्रकारचं सुख आत्मसाक्षात्कार स्वरूप साक्षात्काराची जागृती करते. म्हणजेच काय, मी ऍक्च्युली कोण आहे हे आपल्याला समजायला लागते त्या सुखाने. अध्यात्म म्हणजे हेच आहे, मी कोण आहे हे जाणणे. मी कोण आहे हे जाणल्याशिवाय माझं काम काय आहे हे आपल्याला कळणारच नाही, आणि त्या कामातून मला जे खरोखर सुख मिळतंय हे देखील समजणार. त्यामुळे असं सुख जे तुम्हाला आत्मसाक्षात्कारासाठी मदत करतं, तुमच्यातले आत्मसाक्षात्काराची इच्छा जागृत करतं, हे जे जिभेचे चोचले पुरवणारे वेगवेगळे पदार्थ आपण खातो, स्वीट मीट शॉप, श्रील प्रभुपाद म्हणायचे, स्वीट मीट शॉप, हॉटेल्स, रेस्टॉरंट वगैरे, हे तुमच्या मनामध्ये आत्मसाक्षात्काराची इच्छा जागृत करते का? क्षणिक सुख असतं जे तुम्हाला विसरून जायची इच्छा जागृत करते. तू कोण आहेस विसरून जा, आता सध्या तू फक्त समोस्यावरती लक्ष केंद्रित. परंतु सात्विक लोक ज्या प्रकारचं कर्म करतात त्यामधलं जे सुख त्यांना मिळतं, ते सुख त्यांना याची जाणीव करून देतं की हेच तुझ्या आत्मसाक्षात्कारासाठी महत्वाचं आहे. अशा प्रकारचंच कर्म तू केलं पाहिजे, याच प्रकारची तू सेवा केली पाहिजे. हाच आनंद खरा आनंद आहे, हाच आनंद तुझा खरा ओरिजिनल आनंद आहे, स्वरूप. अशा प्रकारच्या सुखाला सात्विक सुख म्हटलं जातं. तात्पर्यामध्ये श्रील प्रभुपाद म्हणतात, आत्मसाक्षात्काराचा अभ्यास करीत असताना मन आणि इंद्रिय संयमित करून मनाला आत्म्यावर केंद्रित करण्यासाठी मनुष्याला अनेक विधिविधानांचे पालन करावे लागते. ही सर्व विधिविधाने अत्यंत कठीण व विषाप्रमाणे कटू असतात. तथापि अशा विधिविधानांचे पालन करण्यात जर मनुष्य यशस्वी झाला
आणि दिव्य स्तरावर स्थित झाला तो खरे अमृतपान करण्यास प्रारंभ करतो आणि जीवनाचा वास्तविक आनंद उपभोगतो. आनंद उपभोग. आता भगवद्गीता तुमच्यापैकी बरेच भगवद्गीतेचं प्रवचन ऐकली, परंतु आपल्या या क्लासला आल्यापासून बऱ्याच जणांनी मला म्हणून पण दाखवले की प्रभूजी हे डेंजरस आहे भगवद्गीता, कठीण आहे, हे सगळं करायचं कठीण आहे. काल पण प्रभूजी प्रश्न विचारत होते तेव्हा म्हणत होते हे सगळं ऐकल्यानंतर कठीण वाटायला लागले, अवघड वाटायला लागले. हो की नाही? येस, सुखाचा मार्ग हा अवघडच असतो. ऍक्च्युली जो सोपा मार्ग असतो तो मोस्ट प्रॉब्ली दुःखाचा मार्ग असतो. भगवद्गीतेचा हाच उद्देश आहे, खऱ्या सुखाचा मार्ग निवडणे. तुमच्या समोर दोन मार्ग असणार, हा सोपा आहे, आरामदायी आहे, हा कठीण आहे परंतु सत्याचा मार्ग आहे, आत्मसाक्षात्काराचा मार्ग. इथे मन कंट्रोल करायचंय, इथे इंद्रिय कंट्रोल करायचे. इंद्रियाचे विषय दिसले तर इंद्रिय आत घ्यायचे आहेत कासवाप्रमाणे, भगवंत सांगतात है की नाही 3ऱ्या अध्यायामध्ये. मनाला आत्म्यावरती केंद्रित करायचंय. म्हणजे काय, आत्म्याचं काम काय आहे हे मनाला करायचं, ट्रेनिंग द्यायचंय. आणि याच्यामध्ये अनेक विधिविधानांचं पालन करावं लागतं. फक्त 4च नियम आहेत असं सांगून तुम्हाला फसवून आणलेलं आहे. ऍक्च्युली खूप सारे नियम आहेत. प्रभुपाद म्हणतात असे एक नियम सांगायला लागल्यानंतर प्रभुपादांचे शिष्य म्हणाले हे चीटिंग करताय प्रभूजी तुम्ही, प्रभुपाद तुम्ही, आम्हाला तर सांगितले 4च नियम आहे. हळूच नवीन नियम आला, दिवसातून 2 वेळा आंघोळ करायला पाहिजे. हळूच नवीन नियम आला, सकाळी 4 वाजता उठायला पाहिजे. हळूच नवीन नियम आला, कुठल्याही प्रकारचं पाप कर्म करायचं नाही, बंद करायचं. हे जरा अतिच होते. पहिल्यांदा म्हटलं मांसाहार करायचं नाही, मग म्हटले कांदा लसूण खायचं नाही, मग म्हटले चहा कॉफी नाही खायचं, मग म्हटले चॉकलेट नाही चालत, मशरूम नाही चालत. हळूच कोणीतरी येऊन सांगतंय कार्तिक महिन्यामध्ये उडीद डाळ नाही चालत. भक्तीमध्ये जो नवीन भक्त आलेला असतो त्याला तुम्ही पहिल्या दिवशी सांगता का कार्तिक महिन्यामध्ये उडीद चालत नाही म्हणून? तो येणारच नाही. अरे इडली डोसा बंद करायचा, नाही जमणार आपल्याला. प्रभुपाद सांगतात, प्रभुपादांचा अनुभव सांगतात प्रभुपाद, ते जेव्हा युरोप अमेरिकेतल्या देशात जायचे आणि सांगायचे की हे 4 नियम मात्र पहिल्या दिवसापासून तुम्हाला पाळले पाहिजे. पहिला, मांसाहार करायचं नाही. हा एक नियम सांगितल्यावर सगळे उठून जायचे अर्धे. मांसाहार करायचं नाही, मग खायचं काय असं वाटतं त्या पाश्चात्य देशातल्या लोकांना. आणि खरोखरच तेवढं खातात बरं का, मी स्वतः बघितलं. खूप वाईट अवस्था आहे. व्यभिचार करायचा नाही, बऱ्याच लोकांना पटत नाही हे सगळं. असे बरेच नियम आहेत. प्रभुपादांनी ते आपल्या शिष्याला सांगितलं, जो असं म्हणत होता की तुम्ही बरेच नियम सांगताय. प्रभुपाद म्हणाले माझ्या इतका सगळे नियम शिथिल करणारा आचार्य आजपर्यंत या भौतिक जगात झालेला नाहीये. मी तुमच्यासाठी खूप कमी नियम सांगतोय. मी जर शास्त्र उघडून इथे नियमच सांगत बसलो ना, तुमच्यापैकी एक पण इथे राहणार. शौचालयात जाऊन आल्यानंतर आपण हात पाय धुतले पाहिजेत, चूळ भरली पाहिजे. अनेक नियम आहेत असे ऍक्च्युली. परंतु यातले काही नियम आपले आचार्य सांगतात त्याप्रमाणे बदलले जातात. आचार्यांनाच फक्त अधिकार असतो बाय द वे, ओके. परंतु सगळे नियम पाळावे लागतात. आणि विशेष करून शेवटचा जो नियम आहे अतिशय कठीण सगळ्यांना करायचा, तो म्हणजे आपल्याला कर्म बदलायचे. ते कोणाच्या पल्ले पडत नाही लवकर. पाप कर्म पूर्णपणे बंद करायचं आहे. म्हणून आपल्याला कुठल्याही परिस्थितीमध्ये कर्म बंद करायचं आहे, कर्म बदलायचं आहे. हे मात्र लवकर जमत नाही, परंतु ते केल्याशिवाय दुसरा पर्याय नाही. पहिल्यांदा खूप त्रास होणार, कठीण आहे.
प्रभुपादांसाठी एखादी गोष्ट करायची म्हटल्यावर भयानक त्रास होणार. प्रभुपाद आपल्या शिष्यांना, मी बऱ्याचदा सांगतो, बोलवायचे, म्हणायचे उद्या जावा साऊथ आफ्रिकेमध्ये, उद्या जावा जपानमध्ये. भयानक त्रास व्हायचा. त्रास म्हणजे भयानक त्रास व्हायचा. तिथे कोणी ओळखीचं नसायचं, राहायची व्यवस्था नसायची, कुठे प्रसाद घ्यायचा पैसे नसायचे. अशा परिस्थितीमध्ये लोकांनी जाऊन भक्तीचा प्रचार केलेला आहे. आपण काहीच करत नाही ऍक्च्युली. आपल्याला वाटतं आपण भगवंतांच्या जवळचे झालं, प्रिय झालं. काय केलंय आपण भगवंतांसाठी आजपर्यंत? थोडस जरी कष्ट पडलं तरी आपण मागे फिरतो. थोडस आपल्या मनाप्रमाणे झालं नाही, लगेच सोडून देतो. काय केलंय आपण भगवंतांसाठी? परवा एक मी लेक्चर ऐकत होतो. प्रभुपादांचे शिष्य आफ्रिकेमध्ये एका देशात गेले भक्तीचा प्रचार करण्यासाठी. बऱ्याच प्रयत्नांनी 1 महिना 2 महिन्यामध्ये काही लोक यायला लागले. प्रसाद देऊन 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 छोटस सेंटर भाड्याने घेतलं. खूप आनंदाने प्रभुपादांना पत्र लिहिलं. तेव्हा पत्रच लिहिले जायचे, मोबाईल काही नव्हता. प्रभुपाद, अशा प्रकारे इथे सेंटर सुरू झालेलं आहे, लवकरात लवकर तुम्ही भेट द्यायला या. प्रभुपादांचा उत्साह वाढला. प्रभुपादांना नवीन ठिकाणी जाऊन लोकांना कृष्ण भावना कानाकोपऱ्यापर्यंत पोहोचवायचं म्हणले की प्रभुपाद तयार व्हायचे लगेच. प्रभुपादांनी लगेच तिकीट काढलं आफ्रिकेला जायचं. प्रभुपादांना खूप आनंद व्हायचा. गेले. पोहोचल्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी भागवतम क्लासला प्रभुपाद बसले आणि बघतात तर काय, समोर जवळजवळ 8-10 लोक भगवा वस्त्रामध्ये होते, भगवा घातलेले, प्रभुपादांचे शिष्य सोडून. प्रभुपादांनी खूप सारी प्रशंसा केली. वा म्हटले, 1-2 महिन्यामध्ये तुम्ही एवढी प्रगती केली. प्रभुपादांचा एक शिष्य हळूच जवळ आला आणि प्रभुपादांच्या कानात म्हणाला, आमचे भगवे वस्त्र आम्ही धुवून बाहेर वाळत घालतो, रोज चोरीला जातात. आम्हाला घालायला कपडे नाही झाले, इतकी वाईट अवस्था इथे. अशा ठिकाणी जाऊन प्रभुपादांच्या भक्तांनी प्रचार केलाय, प्रभुपादांसाठी काम केलंय. आफ्रिकेमध्ये खूप भयानक परिस्थिती होती, खूप वाईट परिस्थिती होती. आता थोडं थोडं बरं झालेलं आहे, अजूनही वाईट परिस्थिती आहे, परंतु तेव्हा अक्षरशः काही देशामध्ये जायला बंदी असायची. इतका तिथे मलेरिया, वेगवेगळे डिझीज होते, वेगवेगळे रोग अजूनही आहेत, अजून तेव्हा होते. आणि प्रभुपाद म्हणायचे काही घाबरायचं नाही, गो. प्रभुपाद त्यांना सांगायचे, तुम्हाला भगवद्गीतेचा 2रा अध्यायच कळाला नाही, तुम्ही शरीर नाही, तुम्ही आत्मा आहे, आत्म्याला कुणी काही करू शकत नाही, जावा प्रचाराला. आणि ते पण जायचे. आज आपल्याला फक्त इथून सोडून इथे सेवेला या म्हटलं की उद्या विचार करून सांगतो प्रभूजी, उद्या सकाळी नक्की फोन करतो, उद्या सकाळपर्यंत. पहिला रिप्लाय असा असतो आपला, की नाही? खूप वाईट परिस्थिती आहे. प्रभुपादांचे एक शिष्य लादिनी माताजी या अशाच ठिकाणी एका ठिकाणी गेल्या जिथे सगळ्यांच्याकडे बंदूक असायची आणि रोज फायटिंग करायची त्या देशातली माणसं. इतका वाईट देश. आणि अशाच एका फाईट मध्ये त्यांना गोळी लागली, त्या गेल्या. तुम्ही बघितलं असेल त्यांचा फोटो, भगवान श्रीकृष्णांचा विग्रह हातात असं कडेवरती घेऊन त्यांचा फोटो येतो त्यांच्या दर तिरोभावाच्या दिवशी. पहिल्यांदा आपल्याला कष्टाचंच काम वाटणार आहे ऍक्च्युली, परंतु ज्याला हे खऱ्या अर्थाने कळालेलं असतं तो ते करत राहतो. जसं काल आपण वाचलं, निश्चय कसा असतो, त्याचा दृढ निश्चय असतो, उत्साहात, निश्चयात, धैर्यात तो करत राहतो, कारण त्याला त्यातून आत्मसाक्षात्काराची जागृती होत असते. मी कोण आहे हे कळायला लागत असतं. मी कोण आहे हा प्रश्न ज्याला पडला त्याचीच प्रगती होते. व्हेरी इम्पॉर्टंट. मी आज 7:36 झाले आपण. आज आणखीन एक मी सांगतो तुम्हाला. आज सकाळी मी लेक्चर ऐकत होतो
परमपूज्य भक्ती विज्ञान गोस्वामी महाराजांनी. ते सांगत होते की रशियामध्ये, ते रशियातले आहेत, आणि रशियामध्ये भक्तीचा प्रचार करण्यासाठी बऱ्याच भक्तांनी बलिदान दिलेलं आहे. ऍक्च्युली शिल प्रभुपादांना पकडून ऋषिकेश स्वामी, बरेच जण ऍक्च्युली बरेच तुरुंगात गेले, मेले, खूप वाईट परिस्थिती. जेव्हा महाराज हे भक्ती विज्ञान गोस्वामी महाराज भक्तीमध्ये आले, तेव्हा हे आपले सत्संग आणि सत्संगाचा आपला भजन कीर्तन वगैरे हे लपून छपून करायचे, कारण गव्हर्नमेंटला कळालं की सगळ्यांना तुरुंगात टाकायचे. आणि महाराज ऍक्च्युली खूप PhD करत होते, खूप मोठे शास्त्रज्ञ होते मॉलिक्युलर बायोलॉजी मध्ये, आणि ते गव्हर्नमेंटला कळालं हे भक्तीच्या सत्संगाला जातात. मग एक दिवस येऊन गव्हर्नमेंटच्या लोकांनी त्यांना तंबी दिली, तुम्हाला अलाव करतो म्हणाले तिथे जायला, तुमच्याकडे 2 पर्याय आहेत, एक तर तुरुंगात जायचं, नसेल तर तुमच्या ज्या सत्संगाला रोज जायचं, परंतु तिथे काय चाललंय, कुठे चाललंय आम्हाला बातमी आणून सांगायची, आमचा हेर म्हणून जायचं. आणि महाराज तेव्हा एक स्टुडंट होते, विद्यार्थी होते, 4 दिवसात मला विचार करून सांगा म्हणून सांगितलं त्याला गव्हर्नमेंट ऑफिशियल. असे हट्टे कट्टे होते ते, गुंडासारखे. महाराज म्हणाले की 4 दिवस मला झोप लागली नाही, काय विचार करून करून काय सांगायचं ना, काय सांगायचं. भगवंतांनी काय बुद्धी दिली माहिती नाही, त्याच भक्तांमधल्या एक एकदम यंग, महाराजांपेक्षा कमी वयाने असलेल्या एका माताजींना महाराजांनी प्रश्न विचारला, असं असं माझ्याकडे हे मला धमकी द्यायला आले होते, काय करू. आणि त्या माताजी जरा हाय पाय भक्तीमध्ये जास्तच पुढे गेलेल्या होत्या भगवद्गीतेमध्ये. त्यांनी सांगितलं की तुला ते काहीच करू शकत नाहीस, कारण तू शरीर नाहीच आहे, तू आत्मा आहेस. पहिल्यांदा महाराज हसले, ते मला 4 दिवस रात्री झोप लागे ना आणि मी शरीर आत्मा म्हणून सांगायला. याच्याने मला काही फरक पडला नाही, मला काहीतरी सॉलिड सांगा, मला उद्या जाऊन सांगायचंय त्यांना मी काय करणार. माझ्याकडे सत्संगला जायचं नाही हा पण त्यांनी पर्याय ठेवलेला नाही आहे, जायचं आणि आम्हाला येऊन सांगायचं, नसेल तर तुरुंगात जायचं. तुरुंगात तुमचं करिअर फिनिश, तुमची PhD फिनिश, सगळं फिनिश. त्या माताजी म्हणाल्या, भगवद्गीतेत आम्ही हेच शिकलो, याच्या पलीकडे आम्हाला काही माहिती नाही. त्यामुळे मी ठामपणे सांगतो म्हणाले की ते तुमचं काही बिघडवू शकत नाहीत, ते तुम्हाला काही करू शकत नाहीत, कारण तुम्ही नाहीच आहे, तुम्ही आत्मा आहे. आणि महाराज तेव्हा ऍक्च्युली सिरियस डिवोटी नव्हते, जरा नुसतं कुठे चाललेले, जरा कुठे पटायला लागलेले थोडं थोडं, त्यामुळे त्यांना काही पटलं नाही. आले त्या दिवशी रात्रभर परत विचार केला, आणि काय झालं माहिती नाही, सकाळी जेव्हा ते परत विचारायला आले गव्हर्नमेंटचे 2 ऑफिसर, पहिले त्यांच्या तोंडातून वाक्य निघालं की नाही मी तुमच्यासाठी काम करणार नाही, मला तुरुंगात टाकायचं, टाका. महाराज म्हणाले की ही शक्ती कुठून आली मला माहिती नाही, परंतु त्यानंतर खूप सारे त्यांनी तुरुंगात टाकलं नाही, ऍक्च्युली त्यांनी त्यांची PhD बंद केली, त्यांना कॉलेजमधून काढून टाकलं, भरपूर त्रास दिला, त्यांच्या घरातल्यांना त्रास दिला, खूप छळ केला, परंतु तुरुंगात टाकलं नाही, मारून टाकलं नाही, कारण हळूहळू गव्हर्नमेंट बदलत गेलं 2-4 वर्षानंतर. परंतु महाराज सांगत होते, नंतर मी विचार केला की मला त्या दिवशी असं उत्तर द्यायची शक्ती कुठून आली. आणि महाराज म्हणाले की ती शक्ती एकाच गोष्टीतून आली, ती म्हणजे जेव्हा मी पहिल्यांदा भगवद्गीता वाचलेली, मला काहीच त्यातलं समजलं नव्हतं, काहीच पटलं नव्हतं, तरीही माझ्या मनामध्ये एक इच्छा निर्माण झालेली की मी कोण आहे. माझ्या मनामध्ये एक प्रश्न निर्माण झालेला की मी कोण आहे, जो प्रश्न मला आजपर्यंत कधी पडला नव्हता, मला त्याचं उत्तर पण सापडलं नव्हतं, परंतु प्रश्न निर्माण झालेला मी कोण आहे. आणि हाच मुद्दा इथे सांगितलेला आहे की स्वतःच्या साक्षात्काराची इच्छा जागृत झाली पाहिजे, त्या सुखाला सात्विक सुख म्हणतात. आणि मग त्याच्यामध्ये कितीही कष्ट पडले तरी माणूस ते करायला तयार असतो. पहिल्यांदा ते विषाप्रमाणेच वाटणार, पहिल्यांदा खूप त्रास होणार, भयानक त्रास होणार,
किडे नुसतेच तोंडात जात नाही तर चावतात पण. त्यामुळे बरेच बंधन येणार आपल्यावरती, बरेच नियम पाळावे लागणार, बरेच आदेश प्रभुपादांचे आपल्याला स्वीकारावे लागणार, त्याप्रमाणे वागावं लागणार, त्याच्यामध्ये कष्ट होणार. परंतु दिव्य आनंद त्यातच आहे. हा विश्वास ठेवून दृढ निश्चयाने आपण आत्मसाक्षात्काराच्या मार्गावरती पुढे गेलो तर शेवटी जो आपल्याला आनंद मिळणार आहे तो अमृता समान असणार आहे. त्या आनंदाला, त्या सुखालाच सात्विक सुख म्हटलेलं आहे. पुढे राजसिक सुख कसा असतो? पुढे म्हणतात भगवंत, विषयेंद्रिय संयोगात विषयेंद्रिय संयोगात यत्तदग्रे अमृतपमम परिणामे विषम इव सत्सुखम राजसम स्मृतम. इंद्रियांच्या विषयांशी संयोग झाल्याने प्राप्त होणारे सुख जे प्रारंभी अमृता समान भासते, परंतु शेवटी जे विषाप्रमाणे असते त्या सुखाला राजसिक सुख म्हटलेलं आहे. राजोगुणी माणूस हा इंद्रिय तृप्तीच्या मागे असतो कायम, आणि त्याला कायम इंद्रिय तृप्तीच्या मागे राहावंच लागतं, जसं सुरुवातीला आपण चर्चा केली. कारण दुसऱ्या दिवशी त्याच गुलाबजामुन मधलं तेवढं सुख मिळतच नाही, मग 2 खावे लागतात, मग अजून खावे लागतात. हे रजोगुणातलं इंद्रिय तृप्तीसाठी म्हणून जे मिळालेलं सुख असतं, इंद्रिय तृप्तीतून जे मिळालेलं सुख असतं, अहंभाव, अहंकार ज्याच्याने सुखावला जातो, मी, ममत्व, स्वामित्व ज्याच्याने सांगता येतं आपल्याला समाजामध्ये मी किती ग्रेट आहे, हे सुख थोड्या काळापुरतं सुरुवातीला अमृतासारखं असतं, खूप छान वाटतं आपल्याला, आपण हवेत असतो थोडक्यात सांगायचं. 4 लोकांनी आपला बोर्ड लावला चौकात, काय म्हणून लिहितात, भावाप्रमाणे असलेला मित्र, बरोबर, बरेच काय 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 असं लिहितात, भावी नगरसेवक, भावी आमदार वगैरे वगैरे. आपल्याला जाता येतं, खूप मस्त वाटतं, हा 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 काय फिलिंग आहे, हो की नाही? परंतु कुठल्याही इंद्रिय सुखाची शेवट ही दुःखामध्येच होत असते, कारण हे भौतिक जगाचा नियम आहे. या नियमाला कोणीही टाळू शकत नाही, डालवू शकत नाही. त्यामुळे जे सुख इंद्रिय तृप्तीसाठी म्हणून घेतलं जातं ते सुरुवातीला अमृता समान वाटतं, परंतु त्याची शेवट विषामध्येच होते. त्या सुखाला राजसिक सुख म्हटलं जातं. प्रभुपाद म्हणतात तात्पर्यामध्ये, एखादा युवक जेव्हा युवतीला भेटतो तेव्हा त्याची इंद्रिय त्या युवतीला पाहण्यास, तिला स्पर्श करण्यास, तिच्याशी संभोग करण्यास त्याला प्रवृत्त करतात. प्रारंभी हे सर्व इंद्रियांना फार सुखकारक वाटते, परंतु शेवटी किंवा काही कालांतराने ते सर्व विषाप्रमाणेच होते, कारण ते विभक्त होतात किंवा एकमेकापासून घटस्फोट घेतात व या गोष्टी शोक, दुःख इत्यादी गोष्टीस कारणीभूत असतात. असे सुख हे नेहमी राजसिक असते. इंद्रिय आणि इंद्रिय विषय यांच्या संयोगापासून प्राप्त होणारे सुख हे सदैव दुःखासच कारणीभूत ठरते. म्हणून असे सुख कोणत्याही प्रकारे टाळलेच पाहिजे. प्रभुपाद म्हणायचे, शादी का लड्डू नाही, दिल्ली का लड्डू. लग्न हे लाडू सारखा आहे म्हणायचे. दिल्ली का लड्डू जो खाए वो भी पछता है, जो ना खाए वो भी पछता है. जोपर्यंत लग्न होत नाही तोपर्यंत लग्न कधी होईल असं वाटत असते, आणि लग्न झाल्यावरती का केलं म्हणून वाटत. प्रत्येक लग्न झालेला व्यक्ती तुम्हाला हेच अनुभव सांगेल, 1-2 अपवाद सोडले. प्रत्येक इंद्रियाच्या तृप्तीमध्ये हेच समीकरण आहे. मग ती जीभ असो, डोळे असो, कान असो, आणि या भौतिक जगामधली कुठलीही गोष्ट ही नित्य नाही.
शाश्वत नाही. हे भौतिक जगाचं मूळ लक्षण आहे. दुःखालयम अशाश्वतम. त्यामुळे हे दुःख हे मिळणारच इथे, 100% मिळणार. आणि जितकी जास्त तीव्र इच्छा, जितकी जास्त आसक्ती, तितक्याच प्रमाणामध्ये त्या दुःखाचं प्रमाण असणार आहे. ज्याला गुलाबजामुनवरती आसक्ती नाही त्याला उद्या नाही मिळालं तरी काही फरक पडत नाही, थोडंसं दुःख होईल. ज्याला गुलाबजामुन शिवाय जो जगूच शकत नाही त्याला मात्र दुसऱ्या दिवशी असं वाटतं की आभाळ कोसळले की काय. म्हणजेच काय, हे सुखच आपल्या दुःखाचं कारण आहे. याला राजसिक सुख म्हटलं जातं. सुरुवातीला खूप अमृत समान वाटतं. आता तामसिक सुख कसं असतं हे कोण सांगू शकेल? यायला पाहिजे, सांगता आलं पाहिजे तुम्हाला. एवढे दिवस तमोगुणावरती चर्चा केल्यानंतर तमोगुणी माणसाला कशामध्ये सुख वाटतं हे तुम्हाला आता लक्षात आलं पाहिजे. झोपण्यात. बरोबर आहे. झोपण्यामध्ये खूप सुख असतं त्याला. काय म्हणतात भगवंत? यदग्रे चानुबंधे च सुखम मोहनात्मनः निद्रा आलस्य प्रमादोत्तम तत्तामसम उदाहरितम. आणि जे सुख स्वरूप साक्षात्काराकडे लक्ष देत नाही, व रजोगुणी माणसाचं पण लक्ष नसतं साक्षात्काराकडे, आत्मसाक्षात्काराकडे, मी कोण आहे याच्याकडे. परंतु तमोगुणी वाल्याला कशाचीच चिंता नसते. त्याला एकदा देखील चुकून देखील एक क्षण देखील वाटत नाही विचार करावा मी कोण आहे, शास्त्र काय सांगतं. नो, ऍब्सोल्युटली नाहीच. जे सुरुवातीपासून शेवटपर्यंत मोहमयी असते. इथे सुरुवातीला विष नंतर अमृत, किंवा सुरुवातीला अमृत नंतर विष अशी भानगडच नाही. सुरुवातीपासून शेवटपर्यंत झोपेतच आहे हा. आणि जे निद्रा, आळस, प्रमाद यापासून उत्पन्न होते त्या सुखाला तामसिक सुख असे म्हटले जाते. तात्पर्य, जो मनुष्य आळस आणि निद्रा यातच सुख मानतो तो निश्चितच तमोगुणी होय, 100%. तसेच ज्याला कार्य अकार्य याची कल्पना नसते, काल आपण वाचलं हो की नाही, तो सुद्धा तमोगुणी होय. तमोगुणी मनुष्यासाठी सर्व काही मोहमयीच असते. सदैव तो मोहामध्ये, मदामध्ये, भ्रमामध्ये असतो, स्वप्नामध्ये असतो. काल वाचला. कशाबद्दल वाचलेलं? स्वप्नात निश्चय. स्वप्नात निश्चय करतो तो, जे काही पाहिजे ते स्वप्नामध्ये. रजोगुणी मनुष्याला आरंभी क्षणिक सुख आणि शेवटी दुःख असते, परंतु तमोगुणी मनुष्याला आरंभी व शेवटी केवळ दुःखच दुःख असते. फक्त त्याला ते समजत नाही, कारण तो नशेमध्ये असतो. नशा करणे हे बाय द वे तमोगुणी माणसाचं प्रमुख लक्षण आहे. त्यामुळे त्याची सुरुवात पण दुःखामध्ये असते, शेवट पण दुःखामध्ये असते. त्याला कळत पण नाही, त्याला त्याच्याशी काही देणं घेणं पण. त्याला तमोगुणी माणूस म्हणे. तर हे होतं सत्वगुणातील सुख, रजोगुणातील सुख आणि तमोगुणातील सुख. आता पुढच्या ह्या श्लोक आपण एक वाचूया आणि मग थांबूया. त्याच्यामध्ये भगवंत अत्यंत महत्वाचा मुद्दा सांगतात, जो आपण ऑलरेडी बऱ्याचदा चर्चा याच्याबद्दल केलेली आहे आणि प्रभुपाद पण काही खूप मोठं तात्पर्य देत नाहीत. तो म्हणजे न तदस्ति पृथ्वीम्यां वा दिवी देवेषु वा पुनः सत्वं प्रकृती जैर्मुक्तम यथेभि शास्त्रीभिर्गुणैः. लक्ष देऊन ऐका. या पृथ्वीवर अथवा उच्चतर ग्रहलोकातील देवी देवतांमध्ये देखील असा कोणीही प्राणी नाही जो या प्रकृतीच्या 3 गुणांपासून मुक्त आहे. प्रत्येकाला या 3 गुणांच्या प्रभावाखाली राहावंच लागतं. या भौतिक जगात आलं म्हणजे 3 गुणांच्या साखळीने बांधूनच येतो आपण.
तात्पर्यामध्ये श्रील प्रभुपाद सांगतात, भगवंत या ठिकाणी संपूर्ण विश्वात असणाऱ्या प्रकृतीच्या 3 गुणांचा प्रभाव सारांश रूपाने सांगतात. जसं काल का परवा मी सांगत होतो, या भौतिक जगातली, नुसतेच पृथ्वीतली नाही, अगदी ब्रह्मलोकापर्यंत, तपलोक, जनलोक, महरलोक, जे काही गंधर्व लोक, स्वर्गलोक, ब्रह्मलोक, कितीही पुण्यकर्म केलेलं असू दे आणि कितीही पाप कर्म केलेलं असू दे, हे संपूर्ण ब्रह्मांड हे 3 गुणांच्या अधीन असतं, 3 गुणांवरतीच चाललेलं असतं. इथले कुठलाही व्यक्ती, प्राणी, वृक्ष, कल्पना, गोष्ट ही 3 गुणांच्या प्रभावाखाली नाही असं नाही. त्यामुळे म्हणूनच भगवंत म्हणतात, आ ब्रह्म भुवना लोक पुनरावृत्तीनो अर्जुन. ब्रह्मलोकापासून पाताळ लोकापर्यंत कुठेही जावा, एक्सक्यूज मी, पुनरावृत्ती म्हणजेच जन्म मृत्यू जरा व्याधी तुम्हाला चुकलेलं नाही, दुःख चुकलेलं नाही, 3 गुण चुकलेले नाही. आणि म्हणून भगवंत 14व्या अध्यायामध्ये जिथे हे 3 गुण सांगायला सुरुवात करतात, तिथे पहिल्याच श्लोकामध्ये सांगतात, हे जर तुम्हाला व्यवस्थित समजलं, गुणांचा प्रभाव आणि त्या प्रभावातून बाहेर कसं पडायचं, तर तो व्यक्ती मुक्त होतो. असे बरेच मुनी मुक्त झालेले आहेत, ऋषी मुक्त झालेले आहेत. आणि म्हणून हे अर्जुन, मी तुला आता सर्वश्रेष्ठ ज्ञान देणार आहे, म्हणजे या 3 गुणांचं ज्ञान देणार आहे. तर आज आपण इथे थांबूया. याच्या पुढे भगवंत या 3 गुणानुसार ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य, शूद्र त्यांची कामं काय असतात आणि त्यांनी त्यांचीच का कामं केली पाहिजेत, ती कशा प्रकारे केली पाहिजेत आणि ती माझ्यासाठी म्हणून कशी केली पाहिजेत, हे संक्षिप्त रूपामध्ये पुढच्या काही श्लोकांमध्ये सांगतील. जो अत्यंत महत्वाचा पार्ट आहे या अध्यायाचा. आणि मग भगवद्गीतेचा सारांश समाप्तीकडे जातं. तर आज आपण इथे थांबूया. कोणाला काही प्रश्न आहे, काही सांगायचं आहे? हरे कृष्ण प्रभुजी, दंडवत प्रणाम. हरे कृष्ण, दंडवत प्रणाम. हा प्रभुजी, तुम्ही आता जे सांगितलं की भौतिक प्रकृती 3 गुणाच्या अधीनच असते, त्याच्या पलीकडे जायला एवढं सोपं नाही. तर मग आपल्याला आता फक्त सत्वगुणाच्या 3 गुणाच्या पलीकडे जायसाठी तर खूपच म्हणजे अवघड म्हणण्यापेक्षा त्यासाठी भगवंतांची भक्ती वगैरे करावी लागते, भगवंताची सेवा करावी लागते. परत त्यांनी जर सांगितलंय याच्या पलीकडे तुम्ही जाऊ शकत नाही, तर मग त्याच्यासाठी काय करायचं? भगवंतांना पूर्णपणे शरण गेलं पाहिजे. ते ऑलरेडी भगवंतांनी 7व्या अध्यायामध्ये सांगितलंय आणि परत एकदा आता इथे सांगणार आहेत, अजून एक 10-15 श्लोक झाल्यानंतर. भगवंतांना शरण जाणे हा एकमेव मार्ग आहे. तुम्ही कोणत्याही दुसऱ्या पद्धतीने या दुःखातून बाहेर पडू शकत नाही. ही वॉर्निंग अनेकदा तुम्हाला देण्यात आलेली आहे. ही वॉर्निंग परत परत भगवद्गीतेमध्ये रिपीट केलेली आहे. जोपर्यंत तुम्ही त्या लेवलला येत नाही तोपर्यंत काहीही करू शकत नाही. आणि जो कोणी भगवंतांना शरण जातो त्याच्यासाठी हे अजिबात कठीण राहत नाही. आता आपल्याला कठीण वाटतं कारण आपल्याला शरण जायचं नाही. आपली जी वितृष्णा म्हणतात त्याला, तृष्णा म्हणजे काय? तहान. आपली जी इंद्रिय उपभोगाची जी तहान आहे त्याला विकृत तृष्णा म्हटलेलं आहे शास्त्रामध्ये. ही संपतच नाही. का? कारण आपल्याला कोणाला शरण जायचं नाही. का शरण जायचं नाही? कारण मला पण तोच व्हायचा आहे, नाही? त्यामुळे आपल्याला अवघड वाटतंय. जसं लहान मुलाला चॉकलेट मध्येच आनंद वाटतो, त्याच्या हातातून चॉकलेट काढून घेतले की त्याला वाटतं की जग नष्ट होणार की काय, पृथ्वी नष्ट व्हायला लागली की काय, असं वाटायला लागतं का? खूप अवघड वाटतं. तुम्ही हसत असता,
ज्याने त्याच्या हातातून चॉकलेट हिसकावून घेतले तो मात्र हसत असतो, कारण आपण सुज्ञान आहोत, आपण मोठे झाले, आपल्याला माहिती आहे चॉकलेटची याची काही व्हॅल्यू नाही. परंतु त्या लहान मुलाला तेच विश्व आहे. तसं आपल्याला सध्या आपली इंद्रिय तृप्ती हेच आपलं विश्व आहे, हे सोडायचं होत नाही आपल्याला, म्हणून कठीण वाटतं. नाही तर हे कठीण नाही, अजिबात कठीण नाही आहे. आणि भगवंत सांगतात की हे सोडून तुम्हाला सुखाला मुकायचं नाही आहे, याच्यापेक्षा जास्त मोठं सुख मिळवायचं आहे, त्यामुळे तुम्ही ते चॉकलेट आपोआपच विसरून जाणार आहे. पण ते आपल्याला करायची इच्छा नाही. आपल्याला हे आश्चर्याची गोष्ट आहे, भगवंतांनी हा मुद्दा 7व्या अध्यायामध्ये मला वाटतं 40व्या श्लोकामध्ये सांगितलाय ऑलरेडी, की कोणीही या 3 गुणी त्रिगुणी मायेच्या पलीकडे कोणीही जाऊ शकत नाही. तोच व्यक्ती जाऊ शकतो जो मला शरण आलेला आहे. इज दॅट 714 or 740 42? 7व्या अध्यायातच सांगितलेलं आहे. दैवी यशा गुणमयी मम माया दुरुत्तया. दुरुत्तयाचा अर्थ असतो अतिशय कठीण, जवळजवळ इम्पॉसिबल, ऍक्च्युली इम्पॉसिबलच. 742 14 714 14. परंतु त्याच श्लोकामध्ये दुसऱ्याच लाईनमध्ये भगवंत म्हणतात, परंतु जो मला शरण येतो त्याच्यासाठी मात्र असं चुटकी मारल्यासारखं होतं. मामेव ये प्रपद्यन्ते मायामेताम तरंती ते. आरामात तो पलीकडे जातो याच्या, तोपर्यंत तो हालू पण शकत नाही. ही गोष्ट समजावून सांगण्यासाठीच हे सगळं तुम्हाला विस्कळून मोठं करून स्पष्टीकरण देण्यात येत आहे, की हे तुमच्या डोक्यात घुसवा, हे तुमच्या डोक्यात घुसवा, हे तुमच्या डोक्यात घुसवा. कारण चगळून किती दिवस सगळं आहे. आणि ज्यांना ज्यांना हे कठीण वाटते त्यांच्यासाठी भगवंत सांगतात की ऍक्च्युली तुम्ही जर मला शरण आला तर हे तुम्हाला जे पर्वता एवढं वाटतं ते इमिजिएटली तुम्हाला एका मोहरीच्या दाण्या एवढं वाटायला लागेल. काही नाहीच आहे, काही नाहीच आहे. जसं रामानुजाचार्य म्हणतात, जेव्हा जेव्हा मी लैंगिक सुखाचा विचार करतो, मी त्याच्यावर थुंकतो, एवढं ते शुल्लक वाटायला लागतं, एवढं किरकोळ वाटायला लागतं. का? कारण मोठा आनंद मिळालेला असतो आपल्याला. भागवतमच्या 10व्या स्कंदामध्ये भगवंत म्हणतात, समाश्रिता ये पदपल्लवप्लवम महत्पदम पुण्य यशो मुरारे. समाश्रिता, सगळ्यांचा आश्रय जो आहे त्याचाच आपण आश्रय घेतला पाहिजे. त्याच्याच पद हा शब्द त्या श्लोकामध्ये खूप वेळा येतो. समाश्रिता ये पद पल्लवप्लवम महत्पदम पुण्य यशो मुरारी. त्या मुरारीचा, पदांचा, चरण कमलांचा आपण आश्रय घेतला पाहिजे. आणि असा जर आश्रय तुम्ही घेतला तर काय होतं, तिसरी लाईन मी नेहमी विसरतो याची, वत्स पदम. आणि 4थ्या लाईन मध्ये सांगितलंय, नसेल नाही घेतला तुम्ही. 3ऱ्या लाईन मध्ये सांगितलंय, जर तुम्ही या भगवंतांचा आश्रय घेतला तर तुम्हाला हे भवसागर जे आहे ते एखाद्या गायीच्या पायाच्या ठश्यामध्ये जेवढं पाणी मावतं तेवढं मोठं तुम्हाला दिसायला लागेल. जोपर्यंत आश्रय घेत नाही तोपर्यंत तुम्हाला ते सागरापेक्षाही मोठं दिसणार. तुम्हाला कल्पना पण येणार नाही की हे पार करून जायचं कसं. ज्या क्षणी आपण त्यांचा आश्रय घेऊ, त्यांना शरण जाऊ, आपल्याला ते एका वासराच्या, ऍक्च्युली गायीच्या पण नाही, वत्सपदम म्हटलेलं आहे त्या श्लोकामध्ये, एका वासराच्या पायाच्या ठशामध्ये जेवढं पाणी असतं तेवढं दिसायला. आणि नाही आश्रय घेतला तर पदम पदम यद विपदाम न तेषाम. या भौतिक जगामध्ये पदोपदी प्रत्येक पावलाला इथे तुम्हाला दुःखच दुःख भोगावं लागणार आहे. पदम पदम यद विपदाम न तेषाम. खूप सुंदर श्लोक आहे हा. आपल्याला वाटतं राधाराणींचा भगवंतांप्रती असलेला श्लोक, रुक्मिणींनी भगवंतांना जे पत्र लिहिलं ते श्लोक खूप सुंदर आहेत. ऍक्च्युली खरे सुंदर श्लोक हे आहेत जे आपल्याला जागे करतात, हो की नाही.
हा श्लोक वाचा तुम्ही, मला आता त्याचा नंबर आठवत नाही, भागवतमच्या 10व्या स्कंदामध्ये आहे. इतकं सुंदर दिलेलं आहे की दुसरीकडे कुठे गेलंच नसलं पाहिजे. आपण पूर्णपणे भगवंतांना शरण गेलं पाहिजे, पूर्णपणे. आता आपल्याला वाटतं की नाही प्रभूजी बघूया, उद्या बघूया, अजून 2 दिवस थांबून बघूया. हे 2 दिवस कधीच संपत नसतात. याचा अर्थ अजूनही आपल्याला हे पटलेलं नाहीये. जरा जरा आनंद येतोय, जरा जरा काय म्हणतात त्याला, भक्ती मार्गावरती आलोय आपण, थोडं थोडं जप करतोय, थोडे थोडे नियमांचे पालन करतोय, त्यातला थोडा थोडा आनंद आपल्याला येतोय. परंतु हे जे जखडून ठेवलेलं आहे आपल्याला, वितृष्णा, आपली तृष्णा जी आहे या भौतिक जगामध्ये, सुख उपभोगायची तृष्णा, ती मात्र सोडत नाही लवकर आपल्याला. फालतूचा वेळ वाया घालवतो आपण. बरेच लोक मला सांगतात प्रभूजी उद्या बघूया, अजून थोड्या दिवसांनी बघूया, अजून थोडं मला कर्ज आहे, अजून थोडं माझी मुलं वट्टी व्हायची आहे, अजून थोडं माझं हे आहे, अजून थोडं माझं ते आहे. या सगळ्यातून त्यांना सांगायचं असते की मला भगवंतांसाठी काम करायला, मला भगवंतांना शरण जायला मला सध्या वेळ नाहीये. काय करतात काय तुम्ही बघायचं, काय करतात ही लोक? कायम टीव्ही समोर बसलेले असतात, मोबाईल मध्ये लक्ष असते यांचं, नाही ते फालतूचे काम करत असतात. ऍक्च्युली वेळ नाही असं नाहीच आहे आपल्याकडे, वेळ नाही आहे हे कारण नाहीच आहे. आपल्याला भगवंतांना शरण जायचं नाहीये, हा प्रॉब्लेम आहे. वेळ नाही असं होतच नाही. टीव्ही बघायची ज्याला सवय असते ना त्याला विचारायचं, वेळ तो कायम तुम्हाला सांगेल मला वेळच नाहीये. परंतु 2-2, 4-4 तास बसून न्यूज बघणार, टीव्ही बघणार, का? कारण ते टीव्ही त्याला आनंद देत असते, त्याला स्वप्न दाखवत असते. मी परवा एकाच्या घरामध्ये जाऊन बसलो होतो, अमेरिकेची न्यूज लागलेली. आता तुम्हाला काय इंटरेस्ट आहे अमेरिकेमध्ये? भक्तांच्या घरी, बरं का, बाय द वे. त्याच्या अजून एक आश्चर्याची गोष्ट त्याच्यामध्ये ऍड करा, भक्तांच्या घरी. जो बायडनचं असं झालं आणि डोनाल्ड ट्रम्पचं असं झालं, काय तुम्हाला काय त्याच्यामध्ये? भगवंतांसाठी काम करायला म्हटलं की आपल्याकडे वेळ नाही. अमेरिकेत मला कधी कधी आजकालची ही परिस्थिती बघून आमचं बालपण खूप बरं होतं वाटतंय ऍक्च्युली आम्हाला. कारण आम्हाला कल्पना पण नव्हती अमेरिकेचा पंतप्रधान कोण आहे आणि राष्ट्रपती कोण आहे आणि तो कधी निवडून आला आणि का निवडून आला, का नाही आला, काय भानगड चाललाय. आजकाल गावातल्या माणसांना माहिती. आपल्या भक्तांना तर खूप इंटरेस्ट आहे याच्यामध्ये. पण भगवंतांना पूर्ण शरण जावं म्हटलं की नाही, प्रभूजी 4 नियम 16 माळा भाषा आहे आमच्यासाठी, हे पूर्ण बिर्ण शरण आम्हाला काही सांगू नका. प्रभुपादांनी आम्हाला सांगितलं आम्ही जाणार आहे भगवद्धामात. तुम्हाला काय इंटरेस्ट आहे डोनाल्ड ट्रम्प मध्ये, एवढे टीव्ही बघण्यामध्ये? काय काय असतं टीव्हीवरती, कोणकोणते चॅनल असतात? कारण ते जे कॅरेक्टर असतात टीव्ही मध्ये, आपल्याला एक दिवस तसं व्हायचं असतं. ती आपली इंद्रिय तृप्ती आहे. एवढे पैसे माझ्याकडे आले पाहिजेत, असली गाडी माझ्याकडे पण असली पाहिजे, असली सुंदर पत्नी माझी पण असली पाहिजे. काय मोठा माणूस आहे बिल गेट्स, फेसबुकचा मालक, हे मालक, ते मालक, हे आपले सगळ्या डोळ्यासमोर कायमच आहे. आणि आपल्याला वाटतं की अजूनही त्याच्यामध्ये काहीतरी रस आहे आणि मग ते आपण पिळायचा प्रयत्न करतोय, चागळायचा प्रयत्न करतोय. काय मिळणार आहे याच्यातून? जोपर्यंत भगवंतांना आपण शरण जात नाही तोपर्यंत आपण या 3 गुणांच्या पलीकडे अजिबात जाऊ शकत नाही. ब्रह्मभूत प्रसन्नात्मा न शोचती न कांक्षती. हा जो ब्रह्मभूत असतो तो तेव्हाच ब्रह्मभूत होतो जेव्हा 3 गुणांच्या पलीकडे जातो. सगुणान समतीत्यैतान ब्रह्मभूयाय कल्पते. जो 3 गुणांच्या पलीकडे जाऊन काम करतो त्यालाच ब्रह्मभूत म्हटलं जातं. त्याच श्लोकामध्ये भगवंत सांगतात कोण असा पलीकडे जातो, जो माझी अनन्य भावाने भक्ती करतो. मामचयो अव्यभिचारेण भक्ती योगेन सेवते. ती करायची इच्छाच नाही आपली. बर आता कळालंय तर थोडे दिवस करून बघूया ही पण इच्छा नाही. आपल्याला वाटतं की मीच खूप हुशार आहे.
हा अहंकार खूप वाईट आहे. इतके चगळून चगळून बघितले, रस येत नाही. कोणीतरी सांगतंय हे टाकून द्या, हे नवीन घ्या, आपली इच्छा नाही. हा प्रॉब्लेम आहे आपला. आणि मग आपल्याला हे सगळं अवघड वाटायला लागतं. काल पण आपण याच्यावरच चर्चा केली. हे सगळं अवघड वाटत. काही अवघड नाहीये. ऍक्च्युली तुम्ही जे करताय ते भयानक अवघड आहे. काय अवघड आहे सांगा बरं. तर प्रभुपाद सांगतात की अशा शुद्ध ठिकाणी जाऊन निवांतपणे राहावा. कशाला तुम्हाला इंद्रिय तृप्ती पाहिजे? 2 वेळची चपाती मिळाली, भाकरी मिळाली, भजन कीर्तन मिळालं, शरीर निरोगी ठेवायला काम मिळालं, संपला विषय. पण तुम्हाला हे नको आहे, मला हे कठीण वाटतंय. आणि काय सोपं वाटतंय? शहरामध्ये पाप कर्म करत राहणे, जिथे कोणी कोणावरती प्रेम करत नाही, दिवसभर कार्बन डायऑक्साईड घुसवायचा फुफ्सामध्ये. हे आपल्याला सोपं वाटतंय का? कशी काय तुलना करतो आपल्याला? मला कधी कधी आश्चर्य वाटतं ऍक्च्युली. मला बरेच जण येऊन म्हणतात, प्रभूजी खूप तपस्या करताय तुम्ही शेतामध्ये राहून. ही तपस्या नाहीच आहे. शहरामध्ये राहणे तपस्या आहे. शुद्ध जेवण मिळत नाही, वेळेवर मिळत नाही, झोप वेळेवर मिळत नाही. आपला बॉस म्हणतोय रात्रीची मीटिंग अटेंड करायलाच पाहिजे कारण आमचा क्लायंट अमेरिकेतला आहे. हे खरं अवघड काम आहे. ही खरी तपस्या आहे. इंद्रिय तृप्ती ऍक्च्युली खऱ्या अर्थाने तपस्या असते. अवघड काम असतं, कठीण काम असतं. परंतु त्याच्यामध्ये रात्रभर काम करून, अशुद्ध हवा आतमध्ये घेऊन, काही पण अरबट चरबट खाऊन 2 मिनिटाचं सुख जे मिळतं ते आपल्याला चटक लावून जात. हा हेच पाहिजे, है की नाही? आणि मग तेच आपण करत राहतो. किती मूर्खपणा आहे. मला सगळ्यात आश्चर्याची गोष्ट वाटते ती म्हणजे स्त्रियांना हे यातलं काहीच करायची गरज नाही, परंतु स्त्रिया पण याच्याच मागे लागलेल्या. शहरी जीवन पाहिजे, तिथलं करिअर पाहिजे, तिथलं हे पाहिजे, तिथलं ते पाहिजे. सो बॅड. कुठल्या लेवलला जाऊन आपण किती घाणेरड्या गोष्टी करतोय आपल्यालाच माहिती नाही. आणि त्याला जीवन समजून बसलोय आपण. आणि जे प्रभुपाद आपल्याला करायला सांगतात ते आपल्याला कठीण वाटायला लागले. कसं कठीण आहे सांगा बरं मला तुम्ही जरा. मला तर हे कधीच पटत नाही कठीण आहे. काल पण हाच विषय निघालेला, आज पण हाच विषय निघाला. त्यामुळे मी थोडं संभ्रमित झालोय की कसं काय कठीण आहे. शास्त्राप्रमाणे वागणे, सत्वगुणी आहार करणे, सत्वगुणी यज्ञ करणे, सत्वगुणी कर्म करणे, सत्वगुणी सुखाचा शोध करणे, हे कठीण आहे. कसं काय कठीण आहे? उलट रजोगुणी तमोगुणी भयानक कठीण आहे. अति कडू, अति उष्ण, अति तिखट खाणे, त्याच्यामुळे पोट बिघडणे, आरोग्य बिघडणे, आहार चुकीचा आहे, विहार चुकीचा आहे. रात्रभर प्रवास करतात लोक रजोगुणाच्या नादात. रात्रभर जॉब करतात. भगवंतांनी रात्र आणि दिवस बनवलाय झोप घेण्यासाठी आणि काम करण्यासाठी. आपण त्याला उलट करून ठेवलंय. रात्रभर ड्रायव्हिंग करतो आपण, रात्रभर काम करतो. त्याच्यापेक्षा सत्वगुण चांगला नाही का बरं? तुम्हाला, मला आश्चर्य वाटायला लागले आता, का बरं तुम्हाला हे अवघड वाटायला लागले सगळं? ऍक्च्युली अवघड नाही आहे. कसं काय अवघड वाटतंय? तमोगुणी लोक बेडवरनं उठत नाहीत, 8 दिवस आंघोळ करत नाहीत, घाणेरडे तसेच जगतात. आंघोळ करायची त्यांची इच्छा नसते, पैसा नसतो, काय खातात माहिती नाही, कुठे जातात माहिती नाही. हे तुम्हाला चांगलं वाटतंय? हे शास्त्र सोडायला सांगते आपल्याला. मूर्खच व्यक्ती आहे जो विचार करतो की शास्त्राप्रमाणे सगळं वागणं अवघड आहे आणि मी जे आता करतोय ते सोपं आहे. कसं काय? मला जरा एक तुलना करून सांगा बरं तुम्ही, कसं काय सोपं आहे? शेतकऱ्याचा मुलगा विचार करतो की मी शहरात गेलं पाहिजे, मला इथं जीवन माझं खूप अवघड आहे. आणि शहरात जातो, 10 बाय 10च्या रूम मध्ये राहतो, जिथे एका बाजूला बाथरूम आहे, एका बाजूला किचन आहे, ते पण 10व्या मजल्यावरती. तिथे पण एका खोलीत 4 जण राहतात.
काम काय करतो, हॉटेलमध्ये जाऊन कप बशा धुतो. ते जीवन त्याला सोपं वाटतं. आणि इथे गावाकडे, आपल्या गावाकडे निवांत मध्ये सकाळी जाऊन धार काढायचं आहे, दूध प्यायचं आहे आणि गायींची फक्त कडी गायींच्या गळ्यातली फक्त काय म्हणतात त्याला, बोरकडी उघडायची आहे. गाय आपोआप चरायला जाते, 4 वाजता परत येते, तिला परत बांधायचं आहे. झाडावरचा आंबा, फणस, काजू काढून खायचा आहे, चिक्कू, पेरू खायचा आहे. हे अवघड वाटतं त्याला, है नाही? ही सत्य परिस्थिती आहे. हे खरोखरच अवघड वाटतं शेतकऱ्यांना आजकाल. परंतु शहरात जाऊन किचकट जागेत, घाणेरड्या जागेत राहणे, घाणेरडी कामं करणे हे सोपं वाटतं. कसं काय सोपं आहे? कारण त्याला डोक्यात घुसवलंय की त्याच्याने जो पैसा मिळतो, कागदाचे तुकडे मिळतात, ते महत्वाचे आहेत जीवनामध्ये. त्याच्यासाठी आरोग्य घालवलं तरी चालतंय. परंतु इथे मला शुद्ध खायला मिळतंय याची काही व्हॅल्यू नाही. आमचे एक महाराज आहेत ऍक्च्युली कोकणामध्ये, आमच्याच जागे शेजारी राहतात. त्यांना प्रश्न विचारल्यावरती ते म्हणतात की मी जो भात उगवतो तो टाटा अंबानी जरी मला मागायला आला, 5 लाख रुपये देतो, 1 किलो द्या, तरी मी त्याला देणार नाही. हे खरं सुख आहे. अशा लोकांचा संग करा म्हणजे तुम्हाला कळेल खरं सुख कशात आहे. मी एक दिवस त्यांच्याकडे गेलो होतो, त्यांनी मला पपई कापून दिली. बाय द वे त्यांनी मला त्यांचा भात दिला बरं का. मला म्हणाले आपण समविचारी आहोत, आपण आदान प्रदान करायचं. मी टाटा बिर्ला अंबानीला देणार नाही, खरं तुम्हाला देणार. आम्ही परवा त्यांच्याकडे प्रसाद घेतला, वाटीभर तूप आणून ठेवलं. ते तूप, वाटीभर तूप त्यांनी जे दिलेलं, तुम्ही 1 लाख रुपये देतो म्हणाला तरी तुम्हाला ते तूप मिळणार नाही. काय करतोय आपण? कशाला हे शहरी जीवनाला मिठी मारून बसले? मी सांगता राहिलं. मी एक दिवस त्यांच्याकडे गेलो होतो, त्यांनी मला पपई चिरून दिली, झाडावरून काढली माझ्या समोरच आणि चिरून दिली. मग मी नेहमीप्रमाणे असं हातात धरून साल बाजूला करून खात होतो. मला म्हणाले मूर्ख आहे काय? ही स्पेशल ओरिजिनल देशी पपई आहे म्हणाले, साली सकट खायचं, साल देखील गोड लागली पाहिजे. मला पहिल्यांदा विश्वासच बसला नाही. मी नंतर खाऊन बघितलं तर आश्चर्याचा धक्का बसला. हे तुम्हाला तिथे मिळणारच नाही. का वाटते आपल्याला अवघड हे सगळं? भगवंतांची सेवा करणे, श्रील प्रभुपादांची सेवा करणे हे आपल्याला अवघड वाटते. याच्यातच खरं सुख आहे. करून तरी बघा एकदा. म्हणून प्रभुपाद नेहमी म्हणतात, प्रभुपादांचं एक फेमस वाक्य आहे ऍक्च्युली, प्रभुपादांची बरीच फेमस वाक्य आहेत, परंतु हे मला खूप आवडतं. सगळ्यात जास्त मला हे वाक्य प्रभुपादांचं आवडतं. प्रभुपाद म्हणतात, जोपर्यंत माणूस या भौतिक जगाचा माणसाला किळस येत नाही, तोपर्यंत तो अध्यात्मामध्ये पुढे जाऊ शकत नाही. किळस म्हणजे काय? हे शहरी जीवन, ही इंद्रिय तृप्ती, हे झगमगाहट, मोठे मोठे बॅनर, मोठे मोठे गाड्या, फ्लॅश लाईट्स, सुंदर स्त्रिया, सुंदर पोशाख, या सगळ्याचा आपल्याला जोपर्यंत किळस येत नाही, आपल्याला मनामध्ये असं वाटायला लागत नाही किती घाणेरडा आहे असं वाटत नाही, तोपर्यंत आपण अध्यात्मामध्ये एक पाऊल देखील पुढे जाऊ शकत नाही. हे अजूनही आपल्याला आवडतं म्हणून आपण तिथे चिखलातच उभे आहे. चिखलातून बाहेर पडायची इच्छा नाही आपली. चिखलात अडकलेल्या माणसाला तसंच वाटतं. प्रभुपाद नेहमी उदाहरण देतात डुकराचं. डुकराला तुम्ही सिंहासन द्या सोन्याचं, रत्न हिरे जडांनी सुशोभित केलेलं, पंचपक्वान द्या, 56 भोग लावा, त्याने कधीच खाल्लेलं नाही आहे. महागडं केशर आणून घाला, सोन्यापेक्षा महाग, व्हॅनिला आणून घाला, नाही येणार डुक्कर तुमच्याकडे. त्याला वाटतं ते गटारीमध्येच सुख आहे. म्हणून आपली तुलना ही डुकराशी केलेली आहे शास्त्रामध्ये, कारण आपल्याला पण अजूनही वाटतं की तिथेच सुख आहे. ऍक्च्युली ते भयानक परिस्थिती आहे, परंतु आपल्याला वाटतं तेच चांगलं आहे. आणि हे आपल्याला कठीण वाटायला लागतं.
अशी मी बरीच उदाहरणं देऊ शकतो, परंतु मगापासून मी 2-3 वेळा विचारलं, मी थोडंसं थांबतो आणि तुम्ही बोला, मला तुम्ही समजावून सांगा ते सोपं कसं आहे आणि हे अवघड कसं आहे. हरे कृष्ण प्रभूजी. येस प्रभूजी. अवघड नाहीये काय, पण आता प्रॉब्लेम असा की आपल्याला ह्या जीवनाची भौतिक जीवनाची सवय लागली आणि ते सवय सोडणं तो सगळ्यात मेन प्रॉब्लेम तो आहे. तर मला वाटतं मी काल पण म्हणत होते की जे आपण नियमाचं पालन करतो ते नियमाचं पालन करतानंतर केल्यानंतर आपल्याला त्यातनं ज्यावेळेस आनंद येतो त्यावेळेस दुसरे नियम पालन करताना आपल्याला अजून बरं वाटतं की चला यातनं एवढा आनंद मिळाला, अजून दुसऱ्यातून जास्त मिळेल. म्हणून आपली प्रोसेस आता हळूहळू चालू आहे, नाहीच नाही. पण आता हे एकदम एवढं सगळं एकदम अचानक अंगावलं की असं वाटतं की मग हे अवघडच वाटायला लागतं, ही गडबड व्हायला लागली आपली, दुसरं काही नाही. हरे कृष्ण. कुठे सगळं अचानक आलंय? रोज एक 2 तर श्लोक वाचतो आपण. होय की नाही? याच्यापेक्षा स्लो काय करायचं आता? याच्यापेक्षा स्लो केल्यावर आपल्या जिंदगीभर मध्ये आपल्याला वाचून व्हायची नाही भगवद्गीता. आपल्याकडे वेळ कुठे आहे? आपलं वय आता, मला वाटतं तुमचं वय आता 40 मध्ये आहे, माझं पण वय 40 मध्ये आहे, आणि आता 40-50च्या लोकांना हार्ट अटॅक यायला लागलाय. म्हणून तर भागवतम आपल्याला सांगतं की तुमच्याकडे वेळच नाही आहे. तुम्ही ऍक्च्युली एका दिवसात भगवद्गीता वाचून दुसऱ्या दिवशी पालन करायला सुरुवात केलं पाहिजे. एवढा वेळ कमी आहे आपल्याकडे. म्हणून परवा एका श्लोकामध्ये प्रभुपाद म्हणतात बघा की हे स्टेप बाय स्टेप सोडून द्या, बास करा आता. डायरेक्टली जंप मारायला शिका, कारण वेळ नाही आहे आपल्याकडे, अजिबात वेळ नाही. श्रद्धेचा हा सगळा प्रॉब्लेम जो आहे तो श्रद्धेचा आहे, श्रद्धा नाही. पटलेलं नाही अजूनही आपल्याला, संशय आहे, शंका आहे. हो नाही? हे शंका दूर करा, विचारा, शंका दूर करा. परंतु आपल्याकडे वेळ नाही आहे, ऍक्च्युली अजिबात वेळ नाही. हे ज्याला पटलं तो फास्ट प्रगती करतो. ज्याला वाटतं, मगाशी मी तेच म्हणत होतो, सगळ्यांना वाटतं आपल्याकडे भरपूर वेळ आहे. हा सगळ्यात मोठा प्रॉब्लेम आहे आपला. ज्याला वाटतं आपल्याकडे भरपूर वेळ आहे, भौतिक जगातलं हीच सगळ्यात मोठी आश्चर्यकारक गोष्ट आहे. सगळ्यांना वाटतं आपल्याकडे भरपूर वेळ आहे. आपल्याला अजून या आगीची जाणीव झालेली नाहीये, ज्याला चैतन्य महाप्रभू भव महादावाग्नी म्हणतात. याची जाणीव झालेली नाही आग्नीची आपल्याला. समजा तुमच्या घरामध्ये आग लागलेली असेल तर तुम्ही तेव्हा म्हणणार का, थांबा मी भांडी लावा लागलोय, एक एक लावून घेतो, मग संपल्यावर मग मी बाहेर पडतो. नाही, कारण आपल्याला त्याची झळ लागते, जाणीव होते. तशी आपल्याला अजून झळ लागलेली नाहीये, जाणीव झालेली नाही. बऱ्याच जणांना झालेली आहे, जाणीव झालेली आहे, तरी पण ते त्यातून घ्यायचं ते ज्ञान घेत नाहीत. अध्यात्मामध्ये हुशार व्यक्ती तोच असतो जो दुसऱ्यांना आगीत पडलेलं बघून सावध होतो आणि मग विचार करतो की मला त्या आगीत पडायचं नाहीये. काही लोक आगीत पडून मग सावध होतात. परंतु ही भौतिक इंद्रिय तृप्ती आणि त्रिगुणांचा प्रभाव असा आहे की काही लोक नाही, भरपूर लोक, मॅक्झिमम लोक, जास्तीत जास्त लोक आगीत पडतात, भाजून निघतात, बाहेर येतात, परत आगीत उडी मारायला तयार असतात, कारण त्यांना वाटतं तिथंच सुख आहे. म्हणून याला भव महादावाग्नी म्हटलेलं आहे. आपले आचार्य भक्ती सिद्धांत सरस्वती ठाकूर म्हणतात, या अखिल ब्रह्मांडातलं पाणी आणलं तरी ही अग्नी विझणार नाही, एवढी भयानक अग्नी. त्याला एकच विझवू शकते, भगवंतांना पूर्णपणे शरण जाणे. त्यामुळे याची जाणीव झाली पाहिजे आपल्याला. हे ठीक आहे, स्टेप बाय स्टेप या तुम्ही, काही हरकत नाही. बऱ्याचदा काय होतं, एकदम लोक जंप करतात आणि मग त्यांना आवडत नाही, मग परत जातात. ते विचार करत नाही काय आवडत नाही याचं. आवडत का नाही? कारण माझी इंद्रिय तृप्तीची इच्छा अजून गेलेली नाही. आणि म्हणून या कलियुगामध्ये, जसं काल का परवा दिवशी आपली चर्चा चालली होती की या कलियुगामध्ये भक्तियोग हाच शॉर्टकट आहे, ज्याच्यामध्ये
एका क्षणामध्ये सगळं सोडून आपण भगवंतांना शरण जायचं. सर्व धर्मान परित्यज्य माम एकम शरणम. हे बाकीचे योग जर आपण करत बसलो, कधी वेळ जाईल काही सांगता येत नाही, आणि कधी आपल्याला मृत्यू येऊन भेटेल सांगता येत नाही, आणि मग कधी पशुयोनीमध्ये आपला जन्म होईल सांगता येत नाही, मग कधी अनंत जन्म परत घ्यावे लागतील या दुःखालयामध्ये सांगता येत नाही. म्हणून आपल्याला भीती वाटली पाहिजे. वेळ नाही आहे आपल्याकडे. व्हेरी इम्पॉर्टंट. घाबरू नका. ह्याला काय घाबरायचंय? पुण्याला घाबरा प्रभूजी. हो की नाही? मला अजूनही आठवते, तुमच्या बरोबर मी एक दिवस घालवला परवा. मला गुदमरल्यासारखं होत होतं. तुम्हाला अजूनही भारतातल्या लोकांना माहिती नाहीये की भारत जगामध्ये 1 नंबरला आहे पोल्युशन मध्ये. भारत जगामध्ये 1 नंबरला आहे भ्रष्टाचारामध्ये. भारत जगामध्ये 1 नंबरला आहे सगळीकडे पाणी घाण करण्यासाठी. लंग कॅन्सर हा खूप रेअर कॅन्सर असतो. फुफ्फुसाचा कॅन्सर हा खूप रेअर असतो. अगदी बरेच वर्ष सिगरेट, तंबाखू, ज्यांना सिगरेट बिडी सवय असते त्यांना हा लंग कॅन्सर होतो. परंतु आज शास्त्रज्ञांचं असं मत आहे की भारतामध्ये राहणाऱ्याला लंग कॅन्सर होण्याचे 7 ते 10% चान्सेस आहेत. हे फक्त भारतामध्येच शक्य आहे, भारतातल्या शहरामध्ये. बाकी कुठेही नाही. याची भीती वाटत नाही आपल्याला. कशी काय वाटत नाही तुम्हाला याची भीती? ठीक आहे, तुम्ही अध्यात्मामध्ये एवढे नाही आहे, भौतिकवादी विचार करता, भौतिक सुखच तुम्हाला अजून आवडते, याची तरी भीती वाटली पाहिजे. का वाटत नाही बरं याची भीती तुम्हाला? जे आपण अन्न खातो ते अन्न इतक्या भयानक प्रमाणामध्ये त्याच्यावरती विष मारलेलं आहे. जगातल्या कुठल्याही देशामध्ये एवढं विष फवारलं जात नाही अन्नावरती, आणि शहरातल्या लोकांना हेच खावं लागतं. याची भीती वाटत नाही आपल्याला. का बरं वाटत नाही याची भीती? मी तर म्हणतो, तुम्ही जर आई वडील असाल तर एका दिवसात तुम्ही शहर सोडून आलं पाहिजे. कारण तुमची मुलं जगणारच नाहीत 20-30च्या पुढे हे असंच जीवन जगत राहिले. वीस 30च्या पुढे हे आता जे 5-10 वर्षाची मुलं आहेत ते जर अशाच शहरामध्ये राहिले, अशा पोल्युशन मध्ये असलं खाणं खात, तर 20-30 मॅक्झिमम 40 त्यांचं वय आहे, त्याच्या पुढे जगणार नाही. हे का बरं आपल्याला अवघड वाटत नाही? याची का बरं आपल्याला भीती वाटत नाही? भगवान श्रीकृष्ण आपल्याला काहीतरी सांगतायत, हे स्वतःच्या स्वार्थासाठी सांगत नाही आहेत, तुमच्या भल्यासाठी सांगतायत, आपल्या भल्यासाठी सांगतायत. याचा तरी आपण विचार केला पाहिजे की भगवंतांना काही कारण पण नाही आपल्याला हे सगळं सांगायचं. भगवंतांना काही पडलेलं नाही आपल्याला हे सगळं सांगायचं. त्यांचं आपल्यावरती प्रेम आहे म्हणून सांगतात. जसं 13-14 वर्षानंतर मुलगा वडिलाचं ऐकत नाही, त्याला वाटतं वडील आपल्या विरोधात सगळं सांगतात. तशी आपली अवस्था झाली. एकदा त्या वडिलांच्या बाजूने देखील विचार करून बघा की का मला सांगतायत हे? माझ्याच भल्यासाठी सांगतायत, माझी काळजी आहे म्हणूनच सांगतायत. त्यामुळे यातलं काहीही कठीण नाही आहे. ऍक्च्युली काही कठीण नाही आहे. उलट हे सगळं आपल्याला भगवंतांनी सोपं करून दिलंय. आणि हे बद्ध जीवाला, आपल्यासारख्या अडकलेल्या जीवाला भ्रमामुळे हे समजत नाही, म्हणून स्वतः भगवंत येतात नित्यानंद प्रभूजाच्या रूपामध्ये आणि आपल्याला कळकळीने विनंती करून सांगतात, पायावरती आपल्या लोटांगण घालून सांगतात, प्लीज 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 हरे कृष्ण महामंत्राचा जप करा, पाप कर्म बंद करा, या भौतिक जगातून बाहेर पडण्याचा प्रयत्न करा. ही भगवंतांची कृपा आहे, ही भगवंतांचं प्रेम आहे. आपल्याला डिवचण्यासाठी, आपल्याला कष्ट देण्यासाठी आपल्याला हे सांगितलेलं नाहीये.
म्हणूनच मगाशी सत्वगुणातला सुख कसा सांगितला, पहिल्यांदा आपल्याला ते विषासारखं वाटणार, परंतु नंतर त्याच्यामध्ये अमृत सुख आहे. त्यामुळे सिरियसली घ्या. तुम्हाला असं वाटत असेल की मी खूप कठोर बोलतो, परंतु माझ्या कठोर बोलण्यामागे, श्रील प्रभुपादांच्या कठोर बोलण्यामागे एकच उद्देश आहे की लोकांनी हे सिरियसली घ्यावं. हे आपली जानी दुश्मनी नाही आहे किंवा मला काही कुठे पदक मिळवायचं नाहीये असं कठोर बोलून. खूप कळकळीनं वाटतं की तुम्ही हे सिरियसली घ्यावं, लवकरात लवकर सिरियसली घ्या. जसं, आणि ही खरी परिस्थिती आहे. मला वाटतं माझ्याकडे वेळ नाही आहे, मला त्याच्याही पेक्षा चिंता वाटते माझ्या मुलांकडे अजिबातच वेळ नाही. ज्या पद्धतीने हे जग चाललंय, आपल्याकडे अजून तरी जरा वेळ आहे, आपल्या मुलांकडे अजिबातच वेळ आहे. खूप सिरियसली घेतलं पाहिजे, हे खूप सिरियसली घेतलं पाहिजे. तीव्रेन भक्ती योगेन यजेत पुरुष परम. तीव्रतेने भक्ती योगाचं आचरण केलं. हरे कृष्ण. आणखीन कोणाला काही प्रश्न आहे, काही सांगायचं आहे? हरे कृष्ण प्रभूजी, दंडवत. हरे कृष्ण, दंडवत प्रणाम. प्रभूजी, ते कोकणामध्ये दिलीप कुलकर्णी म्हणून पण आहेत ना, आणि त्यांच्या मिसेस पण आहेत तशाच. त्यांच्याबद्दल तुम्हाला माहिती आहे, थोडं सांगा. मागच्याच महिन्यामध्ये मी त्यांच्या घरी जाऊन आलो. महिना नाही, दीड महिना झाला असेल. दीड महिना झाला असेल. पाऊस सुरू झाल्याच्या पहिल्या आठवड्यामध्ये त्यांच्या घरी जाऊन दिवसभर त्यांच्याबरोबर भेटून आलो मी. ऍक्च्युली इतका आनंदी कपल ज्याला म्हणतो आपण, इतका आनंदी जोडपं नवरा बायकोचं मी आजपर्यंत कधी पाहिलेलं. यस, भगवंतांच्या भक्तीबद्दल अजूनही त्यांना थोडस रिझर्वेशन आहे. थोडेसे ते मायावादी, निर्विशेषवादी असल्यासारखे आहेत. परंतु भगवंतांच्या बाह्य स्वरूपाची ते खूप काळजी घेतात. अक्षरशः ते दिलीप कुलकर्णी आजपर्यंत गाडी विकत घेतली नाही, गाडीने कुठे फिरत नाहीत, एसटीने प्रवास करतात. एसटीचं तिकीट देखील जपून ठेवतात, आपल्या कशाची तरी काहीतरी लिहायला उपयोगी पडेल म्हणून. आणि सुखी आहेत. त्यांची बायको पत्नी देखील डॉक्टर आहे, परंतु ती सगळं, काही डॉक्टर प्रॅक्टिस करत नाही, काही नाही, ते जंगलामध्ये राहतात, अतिशय आनंदी जीवन जगतात. आनंद काय असतो हे अशा लोकांना भेटल्यावरती तुम्हाला कळेल. भौतिक आनंद, आध्यात्मिक नाही म्हणत मी, भौतिक आनंद काय असतो हे देखील आपल्याला माहिती नाही, आपण विसरलोय. भौतिक आनंदाच्या मागे जर आपण असे असतो तर इतक्या घाणेरड्या वातावरणामध्ये, इतक्या घाणेरड्या पोल्युशन मध्ये राहिलो नसतो. एअर क्वालिटी इंडेक्स म्हणतात. आपण जे श्वास घेतो त्या हवेची क्वालिटी मोजली जाते. तुम्हाला आश्चर्य वाटेल, पुण्यासारख्या ठिकाणी एअर क्वालिटी इंडेक्स 50च्या वर असेल तर डेंजरस असतं. 10-15च्या रेंजमध्ये, 20च्या रेंजमध्ये ती एअर क्वालिटी इंडेक्स असली पाहिजे. पुण्यासारख्या ठिकाणी भर दुपारी जर मोजला तुम्ही तर हा एअर क्वालिटी इंडेक्स 300, 400, 500 या रेंजमध्ये असतो. कुठलं भौतिक सुख शोधतोय आपण तिथे? हे लोक खरं सुखी जीवन, हे लोक खरं सुखी जीवन. मला दिलीप कुलकर्णींचा मी 1 दिवसाचा सेमिनार अटेंड केलेला, सकाळपासून संध्याकाळपर्यंतचा. मला त्या पूर्ण सेमिनार मध्ये एकच गोष्ट त्यांची मला एवढी मनाला आवडली, अशी खटकली, ऍक्च्युली आवडली म्हणण्यापेक्षा, त्यांनी ययातीची स्टोरी सांगितली.
ते म्हणाले की ययाती राजा जो होता त्याला वरदान मिळालेलं की कुठल्या यंग माणसाचं जर तू तारुण्य जर तू घेतलास तर तू तरुण होशील आणि तो म्हातारा होईल आणि तू परत तारुण्य उपभोगशील. त्याने जगभर विचारलं, कुणी तयार झाला नाही, परंतु वडिलांच्या प्रेमापोटी त्याचा मुलगा तयार झाला तारुण्य द्यायला. आणि इंद्रिय तृप्तीच्या उपभोगाच्या मागे लागून या राजाने पण ते तारुण्य घेतलं आणि पूर्ण ते तरुण पण उपभोगल्यानंतर मात्र तो राजा ययाती म्हणाला की माझ्या इतका बेशरम आणि माझ्या इतका बदमाश वडील कुठल्या या जगात नसेल, कारण माझ्या मुलाचं सुख हिसकावून घेऊन मी सुख उपभोगलो, जे परत संपलं, कारण एकदा एक दिवस संपणारच आहे ते पण. आणि दिलीप कुलकर्णी म्हणाले आज सध्या या घडीला प्रत्येक जण ययाती आहे. आपल्या पुढच्या पिढीचं, आपल्या मुलांचं सुख हिसकावून घेऊन आपण इंद्रिय तृप्ती करतो. त्यांच्यासाठी ना आपण झाडं ठेवणार आहे, ना शुद्ध हवा ठेवणार आहे, ना शुद्ध पाणी ठेवणार आहे, सगळं ओरबाडून हिसकावून घेणार आहे आपल्याच मुलांच्याकडून माझ्या स्वतःच्या इंद्रिय तृप्तीसाठी. मला ते एवढं आवडलं उदाहरण. ही खरी परिस्थिती आहे, एक्झॅक्टली खरी परिस्थिती आहे. आणि खूप डाऊन टू अर्थ, खूप विनम्र माणूस आहे ऍक्च्युली. तुम्ही जाऊन भेटा. मी बऱ्याच जणांना सांगत असतो, त्यांना फोन करा, त्यांना खरोखर जाऊन भेटून या. आणि आम्ही जेव्हा भेटायला गेलो होतो तेव्हा आमचा आणखीन एक फायदा झाला, म्हणजे त्यांच्याच शेजारी आणखीन एक कुटुंब, यंग कुटुंब राहायला आलंय. दोघेही नवरा बायको 30शीतले, अजून मुलं झाली नाही. मुंबईत जन्मले, मुंबईत वाढले, मुंबईचा वैताग आला म्हणून तिथे राहायला, जंगलात राहायला. त्यांना भेटल्यावरती इतका आनंद झाला मला. त्यांच्याकडून ऐका, का तुम्ही सोडून आला, तुम्हाला पटेल. मातीचं घर बांधलंय, मातीच्या घरात राहतात, फ्रीज नाही, वॉशिंग मशीन नाही, काही नाही. हे म्हणून आपल्या भक्तांना पटत नाही जेव्हा मी म्हणतो की आपण फ्रीज, वॉशिंग मशीन वगैरे वापरतो तेव्हा आपण पाप कर्म करतो. का? कारण हे नैसर्गिक गोष्टी आपण संपवत चाललोय आपल्या मुलांसाठी. आपल्या मुलांना काही शिल्लक ठेवणार नाही आपण. अशा लोकांना भेटल्यावरती तुम्हाला पटेल की भागवतम मध्ये जे भगवान श्रीकृष्ण सांगतात की झाडं म्हणजे माझ्या अंगावरची केस आहेत, हे नद्या म्हणजे माझ्या रक्तवाहिन्या आहेत, हे पर्वत म्हणजे माझे मसल्स आहेत. आणि आपण काय करतोय? भगवंतांची केस तोडतोय, भगवंतांच्या रक्तवाहिन्यामध्ये घाण टाकतोय, भगवंतांचे मसल्स तोडतोय. ही आपली पिढी आहे. तुमच्यापैकी बरेच जण म्हणतील की प्रभूजी मी नाही करत, परंतु हे ज्या कंपन्या मोठ्या मोठ्या करतायत ते तुमच्यासाठीच करतात. तुमचा एवढा अट्टहास नसेल शहरात राहायचं, तर त्यांना करायची काय गरज आहे? तुमच्यासाठीच हे इन्फ्रास्ट्रक्चर विकास केला जातोय. आपल्याला काहीतरी वाटलं पाहिजे कुठेतरी आतमध्ये, आपण भगवंतांचे भक्त आहोत. आपण कसं सहन करतोय? कशा कुठल्या अँगलने आपण स्वतःला भगवंतांचे भक्त म्हणतोय? नाही, कुठेतरी वाटलं पाहिजे आपल्याला. अशा लोकांना भेटा, अशा लोकांच्या ठिकाणी 2 दिवस त्यांचा संग घ्या. संघ घेणे रात्रंदिवस आपण शहरातल्या तमोगुणी आणि रजोगुणी लोकांच्या संघामध्ये, आपल्याला कसं पटणार या सगळ्या गोष्टी? पटणारच नाही, पण आपला संघच तसलाय. कारणम गुणसंघस्य सद असद कर्मयोनिष. तसाच आपल्याला शरीर मिळणार. हे त्रिकाल सत्य आहे. तुम्ही याच्यावरती विश्वास ठेवा, नाही ठेवा, काही फरक पडत नाही. थँक्यू प्रभूजी, छान. हरे कृष्ण.
खूप खूप धन्यवाद. वांछा कल्पतरुभयश्च कृपा सिंधुभ्य एव च पतितानां पावनेभ्यो वैष्णवेभ्यो नमो नमः. अनंत कोटि वैष्णव वृंद की जय. वैष्णव ठाकूर शिल प्रभुपाद की जय. भगवत गीता जशी आहे तशी की जय. जय. हरे कृष्णा. धन्यवाद.